अमरावतीत महिला सशक्तीकरणाच्या दिशेने मोठं पाऊल उचललं गेलंय। महिला व बाल कल्याण समितीच्या नव्या सभापतींचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडलाय। अमरावती महानगरपालिकेच्या सुदाम काका देशमुख सभागृहात महिला व बाल कल्याण समितीचा पदग्रहण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमात ममता आवारे यांनी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदाची सूत्रे स्वीकारली। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर श्रीचंद तेजवानी यांनी भूषविले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके हे उपस्थित होते। तसेच उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते अविनाश मार्डीकर आणि समन्वयक नेते चेतन गावंडे यांचीही उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार सुलभा खोडके यांनी महिला सशक्तीकरणावर भर देत महिलांनी स्वावलंबी होण्याचे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले। त्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती देत महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले। नवनिर्वाचित सभापती ममता आवारे यांनी आपल्या भाषणात पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला, तर उपसभापती लता देशमुख यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। आज जो माझ्यावर पक्षाने विश्वास टाकलेला आहे त्यानुसार मी काम करण्याचा प्रयत्न करते आणि महिला बालकल्याण सभापती पद हे मला आधी पण मी नगरसेविका असल्यामुळे मला थोडा त्याचा अनुभव आहे आणि मी जनतेसाठी माझ्या महिलांसाठी जे काही करू माझ्याकडून होईल ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन। जसं ट्रेनिंग देणं आहे प्रत्येक विषयामध्ये आणि प्रत्येक बिझनेसमध्ये जे ट्रेनिंग होतात महानगरपालिकेकडनं त्याचा अभाव झालेला आहे। आता बरेच दिवस झाले आहे ट्रेनिंग खास करून जसे व्हायला पाहिजे तसे होत नाही आहे। महानगरपालिकेकडून येते पण त्याचं काही प्रोग्रेस नाही आहे। त्यामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि बचत गटाच्या माध्यमातून कशा महिला सक्षम करता येईल त्याचा पण प्रयत्न करू। या सोहळ्याला नगरसेवक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम अमरावतीत सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरलाय।